इयत्ता 12वी मराठी योग भारती शैक्षणिक वर्ष 2020-21 कोरोनामुळे वगळलेल्या घटकानुसार अद्ययावत कृतीपत्रिकेचा नवीन आराखडा या ठिकाणी आपण बघणार आहोत. यामधील विभाग 1 गद्य गुण 20 यामध्ये अपेक्षित कौशल्य आहेत आकलन, सोमत, अभिव्यक्ती. कृती 1 अ पठित गद्यपाठावर आधारित 150 ते 180 शब्द असतात साधारणतः उतार्यामध्ये. याची कृतीनिहाय गुण विभागणी: 1 आकलन कृतीला 2 गुण, दुसऱ्या आकलन कृतीला 2 गुण, तिसरी सोमत अभिव्यक्ती कृती असते याला 4 गुण असतात. असे एकूण 8 गुण कृती 1 अ ला असतात. याचप्रमाणे कृती 1 आ पठित गद्यपाठावर आधारित. पठित म्हणजेच तुमच्या पाठ्यपुस्तकातून तुम्ही जे वाचन केलेले आहे त्यावर आधारितच हे उतारे असतात. याचं 1 आकलन कृती 2 गुण, 2 आकलन कृती 2 गुण, 3 सोमत अभिव्यक्ती कृती 4 गुण, यालाही 8 गुण असतात. कृती 1 ई अपठित गद्य उतारा म्हणजे जो तुम्ही वाचलेला नाही, पाठ्यपुस्तकात नाही असा उतारा 100 ते 120 शब्द, याला एकूण 4 गुण असतात. यामधील 1 आकलन कृती 2 गुण आणि दुसरी आकलन कृती याला 2 गुण असतात. यामधील कृतीपत्रिकेतील विभाग 2 पद्य याला 16 गुण असतात. अपेक्षित कौशल्य यामधले आकलन, अभिव्यक्ती, काव्य सौंदर्य आणि रसग्रहण म्हणजे कविता आहेत या ठिकाणी, आणि कवितेवर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात. कृती 2 अ पठित पद्यपाठावर आधारित. पद्यपाठावर म्हणजे कवितेवर आधारित, पाठ्यपुस्तकातील ज्या कविता आहेत त्या कवितेवर आधारित. एकूण गुण 8, आकलन कृती 2 गुण, दुसरी आकलन कृती 2 गुण आणि अभिव्यक्ती कृती 4 गुण, असे एकूण 8 गुण आहेत. कृती 2 आ पठित पद्य पाठावर आधारित. कृतीसाठी दिलेली कविता सोडून म्हणजे अगोदर जी विचारलेली कविता आहे ती सोडून दुसरी कविता या ठिकाणी असणार आहे, त्याला 4 गुण असतात. या ठिकाणी काव्यपंक्तीचा अर्थ लिहिणे अपेक्षित आहे. 4 काव्यपंक्ती देऊन त्यातील अर्थ उलगडून दाखवणे हे अपेक्षित आहे. नंतर कृती 2 ई पठित पद्यपाठावर आधारित. आणि आ कृतीसाठी दिलेल्या कविता सोडून उर्वरित कोणत्याही 2 कवितावर आधारित विचारणे व त्यापैकी एक सोडवणे अपेक्षित आहे. म्हणजे कृती 2 अ आणि कृती 2 आ वर जे विचारलेल्या कविता आहेत त्या सोडून इतर कविता त्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतील. या ठिकाणी काव्य सौंदर्यावर आधारित कृती असेल 4 ते 6 काव्यपंक्ती देऊन, किंवा रसग्रहणावर आधारित कृती या ठिकाणी 4 काव्यपंक्ती देऊन प्रश्न विचारलेले असतील, याला 4 गुण आहेत. पुढील विभाग आहे 3 साहित्य प्रकार कथा, याला गुण 10 आहेत. यामध्ये अपेक्षित कौशल्य असतात आकलन, सोमत आणि अभिव्यक्ती. कृती 3 अ कथा साहित्य प्रकार परिचय सैद्धांतिक. पठित उतारा 120 ते 150 शब्दांचा असतो. याला एकूण 4 गुण असतात. यामध्ये विचारलेले असतात आकलन कृतीवर प्रश्न 1 गुण, दुसऱ्या आकलन कृतीवर त्याला 1 गुण आणि तिसरी आकलन कृती याला 2 गुण असतात. कृती 3 आ पठित पाठावर आधारित 4 कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित. प्रत्येक कथेवर 1 सोमत कृती व 1 अभिव्यक्ती कृती असणे अपेक्षित. याला एकूण 6 गुण असतात. या 6 गुणांचं विभाजन असं आहे: सोमतावर आधारित 2 कृती याला 3 गुण असतात आणि अभिव्यक्तीवर आधारित 2 कृती याला 3 गुण असतात. अशा प्रकारे हा साहित्य प्रकार 10 गुणांचा असतो कथेशी संबंधित. आता पुढील विभाग 4 उपयोजित मराठी, याला 14 गुण आहेत. अपेक्षित कौशल्य यामध्ये आकलन, उपयोजन आणि कौशल्य. उपयोजित मराठीमध्ये कृती 4 अ उपयोजित घटकावर आधारित आकलन कृती, याला एकूण 4 गुण आहेत. 1 ते 4 उपयोजित घटकावर आधारित प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित या ठिकाणी असते. कृती 4 आ उपयोजित घटकावर आधारित उपयोजन कौशल्य कृती, याला एकूण 10 गुण असतात. 1 ते 4 घटकावर आधारित प्रत्येकी 5 गुणांसाठी उपयोजन व कौशल्य यावर आधारित 4 कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे या ठिकाणी अपेक्षित असतात. पुढील विभाग आहे 5 व्याकरण व लेखन, याला एकूण गुण 20 असतात. यामध्ये अपेक्षित कौशल्य पाहिले जातात आकलन, उपयोजन, सोमत, अभिव्यक्ती आणि भाषा सौंदर्य. यामधील कृती 5 अ व्याकरण घटक व वाक्प्रचार, याला एकूण 10 गुण असतात. व्याकरण घटक व वाक्प्रचार यावर आधारित कृती देणे अपेक्षित या ठिकाणी असतं. पहिलं वाक्य रूपांतर, याला 2 गुण असतात. दुसरा समास, समासावर आधारित प्रश्न याला 2 गुण. प्रयोग यावर आधारित प्रश्न 2 गुण. अलंकार यावर आधारित प्रश्न 2 गुण
आणि वाक्प्रचार यावर आधारित प्रश्न 2 गुण, असे एकूण 10 गुणाचा हा व्याकरणाचा घटक आहे. पुढील घटक आहे कृती 5A निबंध लेखन. खालीलपैकी एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दापर्यंत निबंध लेखन करणे अपेक्षित आहे. 5 विषय दिलेले असतात, त्यापैकी एका विषयावर आपल्याला निबंध लिहावायचा असतो. व्याकरण घटक व वाक्प्रचार यावर आधारित कृती देणे या ठिकाणी अपेक्षित असते. याला एकूण 10 गुण असतात. निबंधाचे 5 प्रकार या ठिकाणी दिलेले असतात, त्यापैकी एका प्रकारावर आपल्याला निबंध लिहायचा आहे. पहिला वर्णनात्मक निबंध, दुसरा व्यक्तिचित्रणात्मक निबंध, तिसरा आत्मवृत्तात्मक निबंध, चौथा कल्पना प्रधान निबंध आणि 5वा वैचारिक निबंध. या 5 निबंधापैकी एक निबंध आपल्याला छान सुंदर 200 ते 250 शब्दात लिहावायचा आहे. अशा पद्धतीने ह्या कृतीपत्रिकेचा या वर्षीचा सन 2020-21 करताचा नवीन आराखडा आहे. आपल्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 2021ला होणाऱ्या परीक्षेसाठीचा हा आराखडा आहे. विद्यार्थी मित्रो, या आराखड्यानुसारच आपण पुढील व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आणि प्रश्नपत्रिका कशी सोडवायची याबद्दलचं मार्गदर्शन आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.